हॅलो, वेलकम बॅक टू द चॅनल आणि तुमचं अगदी मनापासून पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते की तुम्ही छान मस्त मजेत असाल, थंडी एन्जॉय करत असाल आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ देत. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि देव सदैव तुमच्या पाठीशी असू देत चांगल्या वाईट परिस्थितीमध्ये, कारण त्यांनी आपल्यासोबत असणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सो आज मी अंडा मसाला बनवते आहे. सो कांदा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये, छान त्याला गुलाबी कलर येईपर्यंत. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी चिरलेला बटाटा घेतला आहे, रफली चॉप करून घ्यायचा. आणि आज असं ठरलं होतं की व्हेज पण बनवायचं होतं आणि नॉनव्हेज पण बनवायचं होतं. नॉनव्हेज म्हणजे अंडी होती घरामध्ये. सो मी विचार केला की अंडा करी बनवूया, पण मला ॲज सच अंडा करी एवढी ग्रेव्हीवाली आवडत नाही. सो मी असा विचार केला अंडी बॉईल करून त्याचे कट करून घेऊया आणि तसे भाजीमध्ये यूज करूया. सो माझ्याकडे थोडासा मसाला होता, अगदी आपण ज्या चमच्याने पोहे वगैरे खातो ना, ते 2 चम्मच वगैरे असेल तेवढाच मसाला होता. सो मी विचार केला की जाऊ देत, माझ्या एकटीसाठीच बनवायचं आहे तर कशाला उगाचच. सो मी 2 कांदे, 2 टोमॅटो मीडियम आकाराचे, 3 अंडी होती माझ्याकडे, ती उकडून घेतली आहेत मी. आणि हा मसाला आता कांदा टोमॅटो मी छान फ्राय करून घेणार आहे, एकजीव करून घ्यायचं जेणेकरून ते ग्रेव्हीमध्ये छान मिक्स होऊन जाईल, त्याची छान ग्रेव्ही बनेल. मी प्युरी करून नाही घेते. कांदा आणि टोमॅटो छान परतवून घ्यायचा. एकटीसाठी करायचा म्हटलं की कंटाळा पण येतो. सो आज मी ह्या पद्धतीने बनवते. सो कांदा टोमॅटो छान परतवून घ्यायचा, आता नरम होईपर्यंत एकजीव झाला पाहिजे ग्रेव्हीमध्ये. सो असं होतं की आज अंडं पण बनवायचं आहे आणि मम्मीसाठी शेपूची भाजी बनवायची होती. सो एकीकडे त्याची पण तयारी चालली होती. दुसऱ्या गॅसवर मी अंडी पण बॉईल करून घेतली होती, म्हणजे तयारी सगळी झाली होती आणि बाकी त्याच्यामुळे एवढा टाईम लागला नाही. सो आता ह्याच्यामध्ये मी मीठ, हळद, धने जिऱ्याची पूड, लाल तिखट वगैरे घालून घेते आहे, जे मसाले मला टाकायचे आहेत. आणि जेवढं तिखट आपण खाऊ शकतो त्या पद्धतीने आपण सगळे मसाले घालून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर आता हे तेलामध्ये छान फ्राय होऊ देऊया. थोडंसं हवं तर तुम्ही, हे बघा एवढासाच मसाला होता माझ्याकडे, 2 चम्मच असतील ते, टेबलस्पून. सो एवढं बास आहे. 3 तर अंडी होती आणि अंडा करी अगदी मला खूप ग्रेव्हीवाली नाही आवडत. मला थोडंसं म्हणजे खूप जास्त मला अंड्याची भुर्जी किंवा हे पण नाही आवडत. अंडा करी अगदी खूप ग्रेव्ही पातळ असेल तेही नाही आवडत. थोडंसं मसाल्यामध्ये फ्राय केल्यासारखं करायचं होतं. सो आता मी हे मसाला फ्राय करून घेते आहे. आणि तुम्ही बघू शकता मी दुसऱ्या गॅसवर मसाला फ्राय व्हायला ठेवला आहे आणि ह्या साईडला साईड बाय साईड मम्मीची भाजी पण करते आहे. मम्मीसाठी शेपूची भाजी करायची होती. मग छोट्याशाच कढईमध्ये आम्ही आता दोघीच आहोत. सो एकीकडे माझ्यासाठी भाजी करते आणि एकीसाठी मम्मीसाठी. सो एका कढईमध्ये तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये लसूण घातला आहे, त्याच्यानंतर थोडासा कांदा. आता तो तेलावर छान परतवून घ्यायचा. खूप जण वेगवेगळ्या पद्धतीने करतात, पण मी आज ह्या पद्धतीने शेपूची भाजी करते आहे. सो आय गेस हे छान परतून होतं आहे, तोपर्यंत आपण त्याच्यात मिरच्या पण घालून घेऊया. मी आज जरा 4-5 मिरच्या घेतल्या होत्या, कारण झालं असं की भाकरी करायच्या होत्या आणि भाकरीसोबत थोडीशी तिखट भाजी छान लागते. सो 4-5 मिरच्या घेतल्या होत्या. थोडं तिखट आहेत मला असं वाटलं होतं, बट एवढी भाजी तिखट नव्हती झाली. आता हे छान परतू द्यायचं. मिरच्या शिजल्या पाहिजेत आणि तुम्ही बघू शकाल की त्याच्यामध्ये मिरच्या छान फ्राय होत आहेत. आता ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये शेपूची भाजी घालून घ्यायची आहे आणि
तुमच्या आवडीनुसार, म्हणजे तुम्ही जर घालत असाल तर काही लोक ह्यामध्ये डाळ वगैरे पण घालतात, पण आज फक्त एकच माणूस होता आमच्याकडे खाणारं, म्हणून मी त्याच्यात डाळ वगैरे काही घातलेली नाही. आणि मम्मीने मीठ टाकलं, कारण की शेपूची भाजी, मेथीची भाजी, कुठल्याही पालेभाजीला मीठ सहन होत नाही. त्याच्यामुळे मम्मीला म्हटलं तूच तुझ्या हाताने बेताने मीठ घाल. आता मी शेपूची भाजी घातलेली आहे त्याच्यामध्ये, आणि आता हे थोडंसं परतवून घेऊया आणि झाकण ठेवून शिजायला ठेवून देऊया, म्हणजे ते शिजेल. आता तोपर्यंत आपलं दुसरं काम होईल. आणि जे मी कांदा, टोमॅटो आणि मसाला घालून शिजायला ठेवलं होतं ना, मसाला, तोही एकीकडे शिजत आला आहे. आणि तुम्ही बघू शकाल मेथीची भाजी माझी शिजत आली होती. सो मी आता असं केलं की शेपूची भाजीला शिजायला ठेवून दिलं आहे आणि इकडे माझा मसालाही झालेला आहे. असं साईड बाय साईड काम करायला लागतं जर 2-2 भाज्या बनवायच्या असतील तर. शेपूची भाजी पण शिजती आहे आणि हे मसाला पण झाला आहे. तुम्ही बघू शकाल की थोडासा थिकच मसाला आहे आणि मी अंड्याच्या गोल गोल चकत्यांसारखं करून घेतलेलं आहे. आणि आता मी ते थोडं ग्रेव्हीमध्ये अरेंज करून घेते आहे. ते काय म्हणतात ना, चव तर इम्पॉर्टंट असतेच, पण ते तुमच्या डोळ्यांनाही दिसायला छान दिसायला पाहिजे. आधी माणूस डोळ्यांनीच खातो, त्यामुळे मी ते छान ठेवून घेत होते जेणेकरून ते दिसायला छान दिसेल. आणि आता ह्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आहे. आणि अशा प्रकारे आपली अंडा मसाला पण रेडी झालेला आहे. खूप जास्त काही मसाला किंवा खूप मेहनतीचं काम नाही, पण ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, मस्त लागते, खूप छान. आणि माझ्याकडे आळूच्या वड्या पण होत्या, त्याच्या आदल्या दिवशीच मी आळूच्या वड्या करून ठेवल्या होत्या. आणि मेथीची भाजी झाली आहे आणि काढून घेतली होती. आता त्याच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. सो आता मी थोड्याशा वड्या आहेत ज्या तळून घेते, की म्हणजे मम्मीला तोंडी लावायला होतील. मम्मी आणि मी दोघीही थोडंसं खाऊ शकतो म्हणजे वड्या. आणि असं काहीतरी ना साईड डिश पण पाहिजे, म्हणजे भाजी तर आहेच पण तोंडी लावायला पण काहीतरी हवं असतं. त्याच्यामुळे आमच्याकडे आळूची पानं होती. सो मी आदल्या दिवशी वड्या करून ठेवल्या होत्या, की जेणेकरून जेव्हा पण तुम्हाला खायची इच्छा होईल तुम्ही तळून लगेच यूज करू शकता. आमच्याकडे आळूच्या वड्यांची भाजी पण करतात, म्हणजे ह्या वड्याची भाजी पण करतात. पण ह्यावेळेस म्हटलं की जाऊ देत, आपण आता असं तळून जेवणामध्ये खाऊयात. सो मस्त छान खरपूस तळून घ्यायच्या ह्या वड्या, अगदीच जाळायच्या नाही, थोडासा लालसर रंग होईपर्यंत आणि त्या छान शिजतील तोपर्यंत त्याला तळून घ्यायच्या आहेत. त्या ऑलरेडी शिजलेल्याच आहेत वड्या. सो कोणी कोणी फक्त त्याच्यावर तडका टाकूनसुद्धा खातात, पण आमच्याकडे फ्राय झालेल्या आवडतात, फ्राय केलेल्या. सो तुम्ही बघू शकता ही माझी थाळी आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.